संपूर्ण देशाचं लक्ष आता लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे लागलंय। सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे व आमदार राम सातपुते या दोन युवा नेत्यांमध्ये झालेल्या लढतीकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या। त्यामुळे अनेकांनी आपापले अंदाज बांधले असून भाजपाचे युवा नेते अक्षय अंजिकाने यांनी तर राम सातपुते 70 ते 80 हजारांच्या फरकानं विजयी होतील असा दावा केलाय। शहर मध्य विधानसभा मतदारसंघात पद्मशाली, मोची व तेलुगू भाषिक समाज हा भाजपाच्या बाजूने उभा राहिल्यानं भाजपाला जास्त लीड मिळण्याची शक्यता आहे। योगी आदित्यनाथ यांची सभा ही मध्य विधानसभा मतदारसंघात लीड मिळण्यास कारणीभूत ठरणार असून संपूर्ण निवडणुकीचं वातावरण हे हिंदुत्वावर आल्यानं आता मतदारसंघात हिंदू समाज हा एकजुटीनं भाजपासोबत उभा राहिलाय। प्रभाग क्रमांक 9, 11, 12, 13, 18 व 22 या मतदारसंघात भाजपाला चांगलं मताधिक्य मिळेल। एकूण सोलापूर शहराचा विचार करता तिन्ही मतदारसंघात शहरी भागात भाजपाला 70 ते 80 हजार मताधिक्य मिळणार असून मोहोळ व पंढरपूर मधील काँग्रेसचा लीड हा शहरातील मिळणाऱ्या लीडला तोडू शकणार नाही। 2019च्या लोकसभेला भाजपाचे 2 आमदार होते, यंदा 5 आमदार असल्यानं लीड कमी झालं तरी भाजपाचा विजय निश्चित असल्याचं बोललं जात आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।